रोजच्या जगण्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात. प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळीच असते. आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची एक गोष्ट असते. सहज गप्पांमधून कधीतरी खूप काहीतरी शिकायला मिळतं. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत येतात क्षणायचेच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, सहज भेटलेला एखादा माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो हे सांगणारी टीप नावाची ही माझी एक लघुकथा आहे, जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओ थांबा थांबा थांबा, ओ 2 मिनिटं थांबा. अंधारात दुरून एक आकृती धावत येताना दिसत होती. वय साधारण 52-54 असेल. त्याच्या आवाजाने गाडी लगेच थांबली. धापा टाकत हातातली पिशवी सावरत तो कसा बसा गाडीत येऊन चढला. आपल्याला क्षुल्लक वाटणारी एखादी गोष्ट एखाद्यासाठी किती महत्वाची असू शकते हे लक्षात येत होतं. रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीतरी उगाचच पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायची सवय बऱ्याचदा खूप काही देऊन जाते. कारण वेगवेगळ्या पार्श्वभूमीची माणसं वाचायला मिळतात. ते आज सुद्धा घडत होतं. 2 मिनिट उशीर झाला असता ना दादा, तर तासभर थांबावं लागलं असतं. त्या काकांना गप्पा मारायला आवडत असावं, कारण त्यांनी लगेच सुरूच केली. अहो पण किती दम लागला तुम्हाला? ही चुकली असती तर दुसरी मिळाली असती ना. वय किती तुमचं, त्यातून असं धावताय, त्रास होईल ना. मी आपला फुकटचा सल्ला देऊन मोकळा झालो. नाही रे बाळा, थोडा जरी लेट झाला तरी सगळं गणित बिघडतं बघ. म्हणजे आता मात्र काकांच्या गप्पा एकदम रंगू लागल्या. कसं आहे, ड्युटी संपून निघायचं, तिथलं टार्गेट पूर्ण झालं की निघायचं, मग पुढचं टार्गेट. कसलं टार्गेट? म्हणजे तुम्ही काय करता? वेटर आहे बाळा मी, आणि टार्गेट स्वतःला दिलेलं. वयाच्या 17व्या वर्षापासून स्वतःच्या पायावर म्हणून तर उभा आहे मी. म्हणजे मला समजलं नाही काका. अरे रोज सकाळी 11 ते रात्री 11 असं माझं काम आहे. मग एवढा उशीर? तेच तर ना, तुमच्यासारखे लोक येतात, जेवणाची सर्व्हिस चांगली दिली की जाताना टिप देऊन जातात. लहानपणी नवीन कौतुक वाटायचं. माझा प्रामाणिकपणा लोकांना आवडायचा, बोलणं आवडायचं. मग हीच आपली ताकद आहे हे मला लक्षात आलं. मी अवाक होऊन ऐकत होतो. किती सोप्या भाषेत असंख्य गोष्टी उलगडत होत्या. मग मी गेली 32 वर्ष हॉटेलमध्ये काम करतोय. इतक्या वर्षात फक्त 2 वेळा नोकरी बदलली. स्ट्रीट लाईटचा कवडसा त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता आणि डोळ्यामध्ये भूतकाळातील अनेक आठवणी दिसत होत्या. पण मग तुम्ही टार्गेट म्हणत होता ते नक्की? अरे हो, प्रामाणिकपणे काम करणं, लोकांशी चांगलं बोलणं, यामुळे लोक टिप देऊन जातात. खरं तर सांगू का, महिन्याचा पगार तसा जेमतेमच, पण प्रामाणिकपणाची मिळणारी रोजची टीप मिळून आयुष्यात बरंच काही साध्य करू शकलो बघ. मी असा कधी विचारच केला नव्हता हो काका. काकांचं टिपचं गणित मला अजून नीट कळलं नव्हतं. तुम्हाला वाटतं रे 5-10 रुपये, पण बाळा तुला सांगतो, मी स्वतःशीच ठरवून घेतलंय रोज किती काय करायचं ते. मग 5, 10, 50 करत रोजचे 300-350 रुपये मी कमावतो. म्हणजे बघ, महिन्यात 9-10 हजार. त्यामुळे आमचा सगळा घर खर्च भागतो. मी थोडं शंकेने विचारलं, मग पगाराचं काय करता? वाटलंच होतं मला तुला शंका येणार. माझा पूर्ण पगार मी मुलांच्या शिक्षणासाठी ठेवतो. मोठी मुलगी MCA झाली आहे आणि धाकटा मुलगा आता 12वीत आहे. दोघेही चांगल्या कॉलेजात आहेत. मी शिकू शकलो नाही तरी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे बघ, असं काका सांगत होते. वा काका, पण मग रोज रात्री एवढा उशीर होतो? नाही रे, कधी कधी रोजचं टिपचं टार्गेट पूर्णच होत नाही. मग थोडं उशिरापर्यंत थांबून ते पूर्ण करूनच निघतो. पण जास्त उशीर झाला तर सकाळी घरातलं गणित गडबडतं बघ. बायको आजारी आहे, मग सगळं करून निघायला थोडासा उशीरच होतो. खरं तर मी निशब्द झालो होतो. टीप सारखी छोटी गोष्ट एखाद्या कुटुंबासाठी किती महत्वाची असू शकते हे कधीच ध्यानात आलं नव्हतं. तुम्हाला भेटून भारी वाटलं काका. मी काय बोलावं, मला पुढचं हेच सुचत नव्हतं. माझा स्टॉप आला. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. चला भेटू पुन्हा काका, मी ड्रायव्हरला पैसे देत होतो.
बाळा, जाता जाता एक सांगतो, ही सगळी टार्गेट माणसं आहेत म्हणून पूर्ण होतात बघ. इतक्या वर्षात वेटर म्हणून मी खूप कस्टमर चांगलं वागून जोडून ठेवले. माणसं जोडली पाहिजेत. काकांनी जाता जाता एक अमूल्य टीप मला दिली होती. दादा, सुट्टे 5 रुपये नाही आहेत, ड्रायव्हर म्हणाला. मी काकांकडे बघून हसलो. राहू दे, काय माहित, त्या 5 रुपयांसाठी त्याचं आजचं टार्गेट अपूर्ण नको राहायला.